शहरातील महत्त्वाच्या चौकाचौकात वाहतुकीचे नियमन व वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस नेमलेले असतात। त्यांच्याकडून वाहतुकीचे नियमन व बेशिस्त वाहन चालकांना चांगली शिस्त लागावी या उद्देशाने कार्यरत वाहतूक पोलिसांनी कर्तव्य बजावणे अपेक्षित असताना कायमच अतिशय वर्दळीच्या कात्रज कोंढवा बायपासवर नुकतेच 2 अपघात झालेले आहेत। पहिल्या अपघातात 7 वर्षीय शौर्य आव्हाळे तर दुसऱ्या अपघातात 17 वर्षीय किसन विश्वकर्मा याचा जागीच मृत्यू झालाय। ह्या घटना ताज्या असतानाच कायम वाहतूक कोंडी असणाऱ्या उंडरी चौकामध्ये हे वाहतूक पोलीस महाशय वाहतुकीचे नियमन व वाहतूक सुरळीत करण्याऐवजी पैसे गोळा करण्यात मग्न आहेत। मग शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल तरी कशी? वाहतुकीबाबत कधी विचारणा केली असता पोलिसांकडून सरळ उत्तर येतं की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, जे आहे ते मनुष्यबळ मग पैसा गोळा करण्यासाठी वापरले जाते का, असा सवाल उपस्थित केला जातोय। वाहतूक पोलिसांच्या अशा वागण्यामुळे शौर्य आव्हाळे व किसन विश्वकर्मा यांच्यासह अजून किती जणांचे बळी घेतले जाणार, असा सवालही नागरिक विचारत आहेत। याकडे वाहतूक विभागाचे वरिष्ठ लक्ष देतील का, हे पाहणं गरजेचं आहे। न्यूज नाव नेटवर्क पुणे।